नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आत्ताची मोठी बातमी ती आहे की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण जे आहे ते रद्द केलेलं आहे आणि हे मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येतात. सुप्रीम कोर्टात आज फायनल सुनावणी जी होती ती झाली आणि 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे की मराठा आरक्षण जे आहे, महाराष्ट्र सरकारने जे तरतूद केली आरक्षणाची, मराठा आरक्षणाची, ती ग्राह्य धरता येत नाही किंवा ती घटनेच्या चौकटीत बसत नाही. आणि हा निर्णय देताना त्यांनी 3 ते 4 मुद्दे महत्त्वाचे सांगितले. ते म्हणजे गायकवाड समितीचा अहवाल जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये तयार करण्यात आला होता, तो गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. दुसरा महत्त्वाचा निर्णय त्यांनी दिला आहे की 9 सप्टेंबर 2020पर्यंत ज्या वैद्यकीय प्रवेश झालेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. म्हणजे ते आरक्षण जे मराठा आरक्षणानुसार ज्या भरती झाली किंवा जे काही वैद्यकीय प्रवेश झाले त्यांना कुठलाही प्रकारचा धक्का लागणार नाही आणि हा एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय की 50%पेक्षा जास्त कोणत्याही समाजाला कोणत्याही राज्याला आरक्षण देता येत नाही. मग ते ओबीसी आरक्षण असो की मराठा आरक्षण असो, हे 50%च्या वरती तुम्ही जाऊ नका. हा जो नियम आहे हा नियम तोडता येत नाही. आणि ECBC जी आहे तर त्या सगळ्या याच्यामध्ये मराठा समाजाला धरता येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे महत्त्वाचे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेत. त्यानंतर हा निकाल आल्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. त्यामध्ये विनोद पाटील जे मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत, आंदोलन करते, त्यांचीही प्रतिक्रिया आली. संभाजीराजे भोसले यांचीही प्रतिक्रिया आली. त्यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांची या सगळ्या याच्यामध्ये प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रियाही नेमकं काय आहेत हे मी तुम्हाला दाखवतो आहे. थोड्याच वेळात माझे सहकारी विजय गायकवाड आणि शिवाजी काळे या चर्चेत सहभागी होतील आणि त्यांच्याशी आपण ऐकून गप्पा मारूया की नेमकं काय प्रतिक्रिया येतात. पण पहिली प्रतिक्रिया विनोद पाटील यांची आली जेव्हा न्यायालयाची सुनावणी होती, त्याच वेळेला त्यांची प्रतिक्रिया आली. अत्यंत दुर्दैवी निर्णय असल्याचं मत जे आहे ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि एकूणच या मागास आयोगाचा रिपोर्ट जो आहे, जो राज्य सरकारने मागास आयोग नेमला होता, तो असतानासुद्धा सुप्रीम कोर्टाने तो ग्राह्य धरला नाही. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. या सगळ्या परिस्थितीवर महाविकास आघाडी सरकारकडून काही चुका झाल्या. योग्य म्हणजे युक्तिवाद जो आहे तो व्यवस्थितरित्या नव्हता. म्हणजे महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षण द्यायचं नाही असं नव्हतं, पण कोर्टामध्ये युक्तिवाद नीट जर केला तर कोर्टाचा निकाल जो आहे, खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो असं मत विनोद पाटील यांनी व्यक्त केलं आहे. आणि त्यांनी असंही म्हटलं की राज्य सरकारने आता विशेष बाब म्हणून या सर्व मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी व्यक्त केली. ती तुम्ही मॅक्स महाराष्ट्रावर ऐकली असेल. दुसरं संभाजीराजे भोसले जे आहेत भाजपचे खासदार, त्यांनीसुद्धा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि हे मत जे आहे याच्यातून आणखी कुठला मार्ग निघतो का याकडे सरकारने आता लक्ष दिलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा भाजपचं सरकार असेल, या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले आणि अत्यंत चांगले प्रयत्न केले. ठाकरे सरकारने चांगले प्रयत्न केलेत असं संभाजीराजे भोसले यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे. एकूणच मराठा समाजाचा उद्रेक होईल का किंवा असंतोष वाढेल का या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं की कोरोनाचं संकट सुरू आहे, आधी माणूस जगला पाहिजे आणि माणूस जगल्यानंतरच आरक्षणाचं जे आहे त्याला महत्त्व आहे. त्यामुळे कोणीही उद्रेक करू नका, असंतोष करू नका, माणसं जगवा, कोरोनाच्या याच्यामध्ये माणसं जगवा आणि ही लढाई आपण पुढे नेऊ शकतो. राज्यातील अनेक विद्वान लोकांनी या संदर्भात एकत्र येऊन, सरकारने एकत्र येऊन याच्यातून मार्ग काढला पाहिजे असंही मत जे आहे ते संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांची ही प्रतिक्रिया आली आणि ही प्रतिक्रिया मी तुम्हाला वाचून दाखवतो. महाविकास आघाडीचं
संपूर्णपणे हे फेल्युअर आहे अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीला कोर्टामध्ये नीट सांगता आलं नाही, म्हणजे हायकोर्टात हे आरक्षण टिकलं होतं, पण सुप्रीम कोर्टात मात्र हे आरक्षण टिकवता आलं नाही असा थेट आरोप जो आहे तो चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेला आहे. त्यानंतर 50% जाता येत नाही असं जरी असलं तरी हायकोर्टात मात्र हे टिकलं होतं असंही ते म्हणतात. सर्व पक्षांची बैठक बोलवावी असं त्यांनी एक सूचना केली आहे आणि कोविड आणि मराठा आरक्षणावर अधिवेशनही बोलवावं अशा प्रकारचं मत जे आहे त्यांनी व्यक्त केलं आहे. प्रवीण दरेकर भाजपचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेतील त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. ते असं म्हटलेत, देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात टिकेल असं आरक्षण दिलं होतं, पण सरकारचा निष्काळजीपणा आहे की हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आहे. त्यानंतर विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे. आत्ताची एक मोठी बातमी, सर्वात मोठी बातमी ती अशी आहे की वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि एकूणच या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिलेला आहे त्या निकालाबाबत ही चर्चा होते आणि यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्या बैठकीतून. मी तुम्हाला विनोद पाटील यांच्याशी बातचीत जी आहे ती आमचे सहकारी मोहसिन यांनी केलेली आहे, ती मी तुम्हाला आरक्षण रद्द केले तुमची काय? निश्चित अतिशय दुर्दैवी दिवस आज आहे. आम्हाला अपेक्षा होती की मराठा आरक्षण टिकेल. ती अपेक्षा याच्यासाठी आम्हाला होती कारण इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्व पक्षाच्या आमदारांनी येऊन मराठा आरक्षण दिलं होतं. त्यामुळे सगळे पक्ष आमच्यासाठी एकत्र झाले होते. मागास आयोगाचा रिपोर्ट होता तो मी स्वतः हायकोर्टात स्वीकारला होता. सरकारने स्वीकारून कायदा केला. मुंबई हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आज सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं. त्यामुळे फार मोठा धक्का मराठा समाजाला आज या ठिकाणी बसलेला. जेव्हा आरक्षण रद्द केले नेमक्या कोणत्या बाबी होत्या ज्यावरून कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं? याची डिटेल ऑर्डर अजून येणं बाकी आहे, पण न्यायालयाने जे काही भाष्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की इंदिरा साहनी खटला म्हणजेच 50%ची मर्यादा ओलांडण्याचा पुनर्विचार आम्ही करू शकत नाही. याचं उत्तर आम्ही दिलं होतं की सुप्रीम कोर्टाचा मान सन्मान आहे, परंतु लोकसभेने, संसदने, प्रधानमंत्री महोदयांनी EWS आरक्षणासाठी 10%ची तरतूद केली. त्यांनी स्वतः 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये 50%पेक्षा अधिक 52% आरक्षण आहे. तर 50% राहिलं कुठं हाच प्रश्न आम्ही मान्य सुप्रीम कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला की देशाने स्वतः लोकसभेने 50%ची मर्यादा ओलांडून 10%ची तरतूद केली. याचा अर्थ 50% राहिलेला नाही. तो निकाल प्रलंबित राहतो. तामिळनाडूचा निकाल प्रलंबित राहतो. कर्नाटकचा निकाल प्रलंबित राहतो आणि महाराष्ट्राचाच निकाल लागतो. तोही दुर्दैव लागतो. याच्यामुळे फार मोठा धक्का आम्हाला आज या ठिकाणी बसलेला आहे. असा प्रश्न की तुम्ही बरेच वेळेस सांगितलंय की सरकार कुठेतरी कमी पडतं आणि तुम्ही ह्या सगळ्या जी सुनावणी सुरू होते त्यावेळेस पण सांगितलं होतं की सरकारने पुढाकार घ्यावा आणि ह्यात भूमिका मांडावी. कुठेतरी सरकार कमी पडले असं वाटतं? हे बघा, राज्य सरकारची इच्छा नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं असं आमचं म्हणणं नाही. राज्य सरकारला वाटत नाही मराठ्यांना आरक्षण मिळू नये असं आमचं म्हणणं नाही. आमचं नेमकं म्हणणं काय? आमचं म्हणणं असं आहे की मराठा आरक्षणाबाबत जे कोणी कारभारी असते तर त्यांनी कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा, काय मूळ कोर्टामध्ये करावी, एवढी रणनीती जर स्वच्छ आणि स्पष्ट असती तर आजचं चित्र वेगळं असतं. आज स्थगिती मिळाल्यानंतर कायदा रद्द होतो. आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. डिटेल ऑर्डर आल्यानंतर वर अपील करता येईल का? कायद्याने करता येतील, परंतु न्यायालय किती दिवस चालणार? त्यामुळे आता सरकारने काहीतरी निर्णय जाहीर करावा एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं. प्रश्न, गेल्या वेळी जेव्हा आरक्षण स्थगिती आली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. आता तर थेट आरक्षण रद्दच केलंय कोर्टाने. तर आता
पुन्हा मराठा जे आरक्षणासाठी जे आहे तर समाज रस्त्यावर येण्याची अपेक्षा म्हणजे येऊ शकतं. तर तुमचं काय आव्हान असेल आणि काय तुमची भूमिका असेल? बघा, न्यायालयाचा निर्णय आहे, न्यायालयाच्या विरोधात आम्ही भाष्य करू शकत नाही. कायम आम्ही संयम ठेवला, मागच्या काळात आम्ही ठेवला, आज एक कोरोनाची महामारीची आम्हाला कल्पना आहे. परंतु संयम आम्हीच ठेवायचा का? सरकारने, विरोधी पक्षाने काहीच भूमिका घ्यायची नाही का? हा प्रश्न देखील आम्हाला पडलेला आहे. त्यामुळे सरकारने काहीतरी निर्णय जाहीर करावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. नक्कीच संयम फक्त आम्हीच ठेवावं की आणि सरकारने किंवा विरोधी पक्षाने भूमिका घेऊ नये का, असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे. औरंगाबादहून मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र. आपण ऐकलं विनोद पाटील जे आहेत ते कशा प्रकारे प्रतिक्रिया देत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. ती प्रतिक्रिया आपण पाहूया. या काही प्रतिक्रिया आहेत. आज या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला, गायकवाड आयोगाचा जो समितीचा जो निकाल, जो आयोगाचा जो शिफारस जी केलेली होती ते अयोग्य ठरवलेले आहे सुप्रीम कोर्टानं. त्यामुळे सर्वप्रथम मी या राज्य सरकार व केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि तुम्हाला एवढंच सांगतो या ठिकाणी की आमच्या मराठा समाजाची एवढी फसवणूक केलेली आहे की आम्ही आता कोरोना हा लॉकडाऊन आमच्यासाठी संपलेला आहे. ज्या प्रकारे कोरोनासाठी ज्या प्रकारे राज्य सरकार व केंद्र सरकार हातबोल झाला, हाहाकार माजला होता, त्या प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही कोरोनाने मरण्यापेक्षा आरक्षणाच्या लढाई करून मरू. परंतु एकच सांगतो या ठिकाणी आमच्या 45 बांधवाचा आत्महत्या जी झालेली आहे, त्यांचे बलिदान गेलेलं आहे आणि या ठिकाणी आता मोर्चे काढून जर आमच्यावरती ही वेळ येत असेल तर या पुढे आम्ही कुठल्याही सरकारला जुमानणार नाही आणि लॉकडाऊनला जुमानणार नाही, कोरोनाला जुमानणार नाही. काही वेळ चालेल, मेलो तरी बेहतर, परंतु यापुढे सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाच्या बद्दलचा जो निकाल आहे तो निकाल मराठा समाजाच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत काळा दिवस म्हणून गणला जाईल. आतापर्यंत जे लाखो करोडो लोकांनी रस्त्यावर येऊन संघर्ष केला, अनेकांनी बलिदान दिलं, ते सगळं आज राज्य सरकार, उद्धवजी ठाकरे सरकार आणि अशोकराव चव्हाणांच्यामुळे पूर्ण व्यर्थ गेलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या लाखो करोडो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून अशोकराव चव्हाण आणि उद्धव ठाकरे निर्धास्त कसे काय राहू शकतात? त्यामुळं अशोकराव चव्हाणांनी राजीनामा हा दिला पाहिजे. त्यांना जर खरोखर काही चाड असेल तर त्यांनी 1 मिनिट सुद्धा पदावर राहता कामा नये. त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे आणि परिमार्जन केलं पाहिजे. आणि उद्धव ठाकरेंना जर काही वाटत असेल मराठा समाजांच्या बद्दल तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण जे आहे सोयी सुविधा आहे ते कशा पद्धतीनं देणार आहेत हे आजची आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणं गरजेचं आहे. अन्यथा जे आमच्या मनामध्ये, मराठा समाजाच्या मनामध्ये शंका आहे की या सरकारच्या मनामध्येच पाप आहे मराठ्यांच्या बद्दल, ते स्पष्ट आणखीन होईल. तर सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा पहिली सुनावणी 7 जुलैला झाली तेव्हापासून ते शेवटची सुनावणी जी होईपर्यंत या सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ होता. कोणत्याही प्रकारचं लक्ष नव्हतं, कोणतीही तयारी नीट चांगली करत नव्हते. म्हणजे सुनावणी आहे की नाही हे यांना माहिती नाही. यांचे वकील गैरहजर होते, यांचे कागदपत्र पोचत नव्हते. यांचं फक्त मराठीमधलं इंग्रजी करून कोर्ट मागत असताना हे देत नव्हते. पुरावे नीट सादर करत नव्हते. वकिलामध्ये समन्वय नव्हता. जे इतर याचिका करते त्यांना सुद्धा एकत्र कधी हे आणत नव्हते. या सगळ्या चुका वारंवार आम्ही स्वतः पत्र देऊन, भेटून वगैरे लक्ष त्यांच्या आणून देऊन सुद्धा हे त्याच्यावर काहीही त्यांनी ही तजवीज केली नाही किंवा कोणतीही त्याच्यावर कारवाई केली नाही. म्हणून आजचा हा दिवस उघडला. या आजचा मराठा आरक्षण घालवायला एकमेव हे आघाडी सरकार, उद्धव ठाकरेंचं सरकार आणि अशोक चव्हाण जबाबदार आहे. आणि म्हणून जर त्यांना खरोखर काही वाटत असेल, जनाची नसेल तर मनाची तरी, तर अशोकराव चव्हाणांनी 1 मिनिट सुद्धा या पदावर राहता कामा नये. पण ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या
मराठा समाजाला माझं नम्रपणाचं आव्हान आहे, सध्याचं कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स करून या सरकारला धारेवर धरायचं काम मराठा समाजाने केलं पाहिजे. ज्याला आपल्या मुलांचं मुलीचं भवितव्य या काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या संदर्भात जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याविषयीच्या काय प्रतिक्रिया आहेत या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. एकूणच मराठा समाजाविषयी आरक्षणाबद्दल अत्यंत तीव्र भावना आहेत. काही ज्या संघटना आहेत त्या रस्त्यावरही उतरलेल्या आपण पाहिल्यात. या संदर्भातलं प्रत्येक अपडेट हे तुम्हाला मॅक्स महाराष्ट्रावर पाहायला मिळतील. मी तेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.